हॉटेलमध्ये गेल्यानंतर जास्त करून मागणारी डिश म्हणजे दाल तडका. हो, आणि तुम्हाला माहिती आहे का, साऊथमध्ये असू दे, पंजाबमध्ये असू दे किंवा साऊथच्या जेवणामध्ये अगदी पॉप्युलर असलेला हा पदार्थ ना इतका छान लागतो, टेस्टी. केळीच्या पानावर घातलं जातं, पण आपल्याकडे केळीचं पान नसल्यामुळे केळीचं जे डुप्लिकेट असतं प्लॅस्टिकचं ताट ते घेतलं आहे. ते गरमागरम भात, दाल तडका आणि हा आहे मसाला कांदा. इतकं छान कॉम्बिनेशन आहे ना सगळ्याचं. तर चला आपण तयार करणार आहोत अगदी हॉटेलसारखाच दाल तडका. आणि तो बनवायचा कसा, अगदी रेग्युलर बनवतो ना त्याच्यापेक्षा जरा हटके स्टाईलनं. तर मी माझ्या मैत्रिणीला विचारून हा दाल तडका केला आहे. तर त्यासाठी घेतला आहे, पळीचा वापर केला. एक पळी मूग डाळ, एक पळी आहे ती हरभरा डाळ आणि मसूर डाळ एक पळी घेतला आहे. तिन्ही डाळींचं सम प्रमाणामध्ये इथं मिश्रण केलं आहे. त्यामध्ये स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायची 2 वेळा आणि शिजण्यापुरतं पाणी घालायचं आणि 3 शिट्ट्या द्यायच्या आणि गरगरीत अशी ही डाळ शिजवून घ्यायची. 3 किंवा 4 शिट्ट्यामध्ये ही डाळ छान अशी चली जाते. कारण की का ह्यामध्ये हरभरा डाळ असल्यामुळे शिजायला थोडासा कमी जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे डाळ आहे ती शिजले का बघूनच, चेक करूनच डाळ तडका करा. तर चला हे आपण भाज्या बाकीच्या कट करून घेऊया. म्हणजे कांदा घेतला आहे 2 मिडियम साईजचे कट करून, टमाटर घेतला आहे एक मोठा असा कट करून घेतला आहे, मिरच्या घ्यायच्या छान अशा कट मारून घ्यायच्या. अगदी हॉटेलमध्ये मिळतो ना तसाच हा डाळ तडका तयार होतो. आणि जास्तीत जास्त मागणी असलेला हा डाळ तडका घरामध्ये बनवायचा कसा आपल्या स्टाईलने. तर चला आपण तयार करूया हॉटेलसारखंच काहीतरी नवीन. तर हे कांदा कट करून झाला, टमाटरसुद्धा बारीक कट करून घ्यायचं, मिरचीसुद्धा छान कट करून घेतली आहे, कोथिंबीर घ्यायची कट करून, आलं आणि लसूणसुद्धा घेतलं आहे. दाल तडका म्हटल्यानंतर लसणाचा जरा जास्त वापर करायचा. लसूण घेतला आहे भरपूर इथं, आल्याचा थोडासा 1 इंचचा तुकडा घेतला आहे. आणि हे आता तडका द्यायला आपण फोडणी देऊया. टोप ठेवला आहे, त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायचं. छान असा दोघांचा डाळ झाला की त्यामध्ये कांदा घ्यायचा बारीक चिरून. तर हे तर आपण जे दाल तडक्यासाठी कांदा आणि टमाटर चिरला आहे ना बारीक चिरून घ्यायचा, हे महत्त्वाचं आहे. आणि हे कांदा आणि टमाटर आहे ते थोडासा कच्चा ठेवायचा, म्हणजे दाल तडका खाताना ह्याचा फ्लेवर असा छान लागतो. म्हणजे भाजून असा करपूस घ्यायचा नाही. तर हे आता कांदा थोडासा भाजून घेतला आहे 5-10 मिनटं, म्हणजे जास्त कच्चा ठेवायचा नाही. दरवेळेला आपण करपूस असं भाजत असतो त्याच्यापेक्षा थोडासा कच्चा ठेवायचा. टमाटर घालायचा, तो सुद्धा भाजून घ्यायचा. इथं भाजून झालं आहे दोन्ही साहित्य. मिरची घातली आहे भाजताना आपण कट केलेली पहिल्यांदा. आणि ही आहे आलं आणि लसणाची पेस्ट, आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे. चेचून घेतली तरी सुद्धा चालते. बाकीचे मसाले ह्यामध्ये जास्त ॲड करावे लागत नाही. हळद आहे, धना जिरा पावडर आणि कांदा लसूण मसाला घातला आहे घरातला. तर यात वेगळा फ्लेवर येतो घरातला कांदा लसूण मसाला घातला की. आणि यात ही घातली आहे डाळ आपण जी शिजवून घेतलेली ती. आणि दाल तडका म्हटलं की थोडासा घटसर असतो. तर तुम्हाला पातळ आवडत असेल तर तुम्ही पाणी ॲड केलं तरी चालतं. तर घट्ट जर पाहिजे असेल तर तुम्ही पाणी थोडंसं कमी करायचं आणि घटसर करायचा. शक्यतो हा अशा पद्धतीनंच करा, जास्त पातळ पण नको आणि घटसर पण नको. म्हणजे गरमाबरोबर भाताबरोबर ना खूप छान टेस्टी लागतो. अगदी साऊथ इंडियन फील येतो हे खाताना. तर तुम्ही बघितलंच असेल की साऊथमध्ये जेवताना ती भात असतो गरम गरम, त्यावर डाळ तडका आणि त्यात तुपाची धार सोडली जाते ना, म्हणजे अगदी स्वर्गच असं ते जेवणामध्ये असतं त्या. तर हे झालं आहे दाल तडका. ते कस्तुरी मेथी घालायला अजिबात विसरायची नाही. दाल तडका आणि कस्तुरी मेथीचं आहे ते नातं खूप घट्ट आहे. कोथिंबीर घालायची, छान अशी उकळी मारली की तडका मारूया. तूप घेतलं आहे तडका मारण्यासाठी. मिरची घालायची आपली लाल भडक अशी. आणि ही आहे आपली लाल काश्मीरची पावडर, कलरसुद्धा छान येतो आणि तडकासुद्धा छान बसतो. ही जे चव वेगळं फ्लेवर येतो तडक्याला. तर मग आमच्या घरामधील कुठली फेमस डिश असेल तर म्हणजे आवडती माझ्या हातची, तर तो म्हणजे दाल तडका. अगदी हावऱ्यासारखं मागून मागून नेतात. आणि जिरा राईस आणि दाल तडका दोन्हीचं कॉम्बिनेशनसुद्धा छान आहे. मी पांढरा भात केलता आणि ही झाला आहे आपला दाल तडका. नक्की तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने ट्राय करा आणि प्रामाणिक सांगते खूप तुम्हाला आवडणार, खूप सुंदर लागतो. तर असंच सोनाली किचन पाहत राहा. आपल्या चॅनलवर ना अगदी साध्या सिंपल रेसिपी असतात आणि ही रेसिपी नक्की